जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले। त्यानंतर सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। या चकमकीत अकोल्यातला एक जवान शहीद झालाय। अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हा तरुण जवान शहीद झालाय। दरम्यान गावावर शोककळा पसरली। वीरमरण आलं असे प्रवीण जंजाळ यांचे वडील प्रभाकरराव जंजाळ आपल्या सोबत आहेत। शेवटचं बोलणं प्रवीण दादांशी कधी झालं होतं? 5 तारखेला संध्याकाळी 8 वाजता। काय बोललं होतं? त्याला हेच बोललो की बाबा आपलं म्हणजे तोच म्हणजे जरा बाबा म्हणजे आपलं घराकडून फोटो आला कसा आला मेसेज पाठवा फोटो पाठवा मोबाईलवर। तुमच्या घरात ती परंपरा पण राहिली, तुमचे काका पण सैन्यात होते, मुलगा देशासाठी कामी आला शहीद झाला, काय वाटतं एक वडील म्हणून? आणि नाही मला आनंद आहे, शहीद मुलगा शहीद झाला आनंद आहे। म्हणजे माझे भाऊ आर्मीत होते, दोन्ही भाऊ होता लायना ते काय आमची परंपरा असते। मुलाची अटॅचमेंट एक वडील म्हणून असतेच, मात्र तुमच्या आणि मुलाचे जे नातं होतं, काय बोलणं होतं, काय बोलायचं तुम्हाला? पुढं गावातले आणखी तरुण तुमच्या सैन्यात गेले पाहिजे, तुमचं गाव सैन्याचं गाव म्हणून ओळखलं जातं, काय त्याचं स्वप्न काय होतं? ते स्वप्न आपण जे केलं ते आणखी जेवण केली नसं केलंच पाहिजे, सैन्यात गेलंच पाहिजे, ते त्याचं स्वप्न होतं। शहीद झाल्याचा मला अभिमान असल्याचा सार्थ भाव प्रवीणच्या वडिलांनी व्यक्त केलाय। उमेश लोणे, एबीपी माझा। 2 दिवस अगोदर फोन आला होता म्हणे पुढच्या महिन्यात सुट्टीवर येतो म्हणे। कायमचा निघून गेला। आई तब्येत कशी आहे? आई चांगली आहे, तू कशी आहे बाबा? चांगली आहे। परवाच्या दिवशी रात्री 12 वाजता फोन आला त्याचा मला म्हणतोय आठवण येऊ राहिली म्हणे, 3 तारखेची सुट्टी कॅन्सल झाली, सांगत जाय पुढच्या महिन्यात येईन म्हणे सुट्टीवर, आपण फिरायला जाऊ म्हणे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2 मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।